नमस्कार। आज आपण एक कच्चा बटाटा आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत खुसखुशीत नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एक कच्चा बटाटा स्वच्छ धुवून आणि सोलून घेतला आहे। याच्या वरचे साल काढून घेतला आहे। आता हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर बटाटा अगदी बारीक किसून घ्यायचा, त्यामुळे मी छोटी किसणी घेतली आहे। बटाटा किसून घेतला आहे। आता यात 1 कप गव्हाचे पीठ घ्यायचं आणि अर्धा कप रवा घ्यायचा। रव्यामुळे हा नाश्ता छान कुरकुरीत होतो। आता यात पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घालते। हे व्यवस्थित मिक्स करायचे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। मिश्रण घट्टच आहे, आणखी यात 1 कप पाणी घालायचं। ज्याप्रमाणे आपण डोशासाठी बॅटर बनवतो अगदी तसंच हे बॅटर बनवायचे आहे। आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप रवा घेतला होता, तर टोटल 1.5 कप घेतला आहे। तर त्यासाठी 3 कप पाणी लागते। जेवढं पीठ घेतलं असेल त्याच्या डबल पाणी घालायचं। आता यात चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा बारीक किसून अद्रक घालायचं आणि 1 चमचा बारीक किसलेला लसूण घ्यायचा। अद्रक आणि लसूण किसून न घेता याऐवजी तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा घालू शकता। आता नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी यात 1 चमचा तीळ टाकायचे। 7-8 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कापून घ्यायची आणि 4 ते 5 लाल मिरच्या मी अगदी बारीक बारीक कट करून घेतल्या आहे। याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी पाव कप बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर भरपूर घालायची आणि 1 लिंबू पिळून त्याचा रस घेतला आहे। या पिठाचे आपण डोसे बनवणार आहेत, तर लिंबाचा रस घातल्यामुळे पिठाला आंबट टेस्ट येते, पीठ छान आंबवल्यासारखे होते। त्यामुळे लिंबाचा रस नक्की घाला। लिंबू नसेल तर 2 चमचे दही सुद्धा घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी आणखी घालून घ्या। असं पातळ पीठ तयार करायचं आहे। बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी। 1-2 मिनिटं हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याचे लगेच डोसे बनवू शकता किंवा 10 मिनिटं हे बॅटर असंच ठेवा, त्यानंतर डोसे बनवा। मी याचे आता लगेच डोसे बनवून घेते। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला तापून घ्यायचा। तवा तापल्यानंतर तव्याला असं ब्रशने तेल लावून घ्यायचं। आता हे बॅटर आपण तव्यावर सोडून घेऊया, पण त्याआधी असं मिक्स करून घ्यायचं, कारण वरती फक्त पाणी पाणी असते आणि खाली बटाट्याचा किस आणि पीठ असते, त्यामुळे असं हे मिक्स करून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅस नेहमी हायच ठेवायचा आणि पीठ आधी साईडने सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं। हे डोसे तुम्ही जितके पातळ बनवाल तेवढेच छान कुरकुरीत होतात। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटं डोसा शिजवून घ्यायचा। तवा मोठा आहे त्यामुळे मी असा गॅसवर हलवून घेते। असं केल्यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतो। डोशाला वरून असा ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा शिजवून घ्यायचा। डोसा थोडा शिजला की वरून याला परत ब्रशने तेल लावायचं। डोशाला असा वरून ब्राऊन रंग आला की डोसा पलटून घ्यायचा। बघा पटकनच निघतो, तव्याला अजिबात चिकटला नाही आहे। डोसा चांगला शिजू द्यायचा, त्यानंतरच पलटवायचा। डोसा शिजला नाही तर मग तो काढताना तव्याला चिटकू शकतो, त्यामुळे असा छान ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा शिजवून घ्यायचा। बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। एवढ्या पिठाचे भरपूर डोसे तयार होतात, 7 ते 8 डोसे तयार होतात। तर 2 डोसे मी बनवून घेतले आहे। हे डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता। एखाद्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हे डोसे बनवून बघा, मस्त होतात, छान कुरकुरीत होतात। किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत हॅपी कुकिंग।